इतकी स्वाती घरी बोर झालती म्हणे चला बाहेर जरा फ्रेश वातावरणामध्ये. हा. आता येऊन इथं बसली. कसं आहे आता वातावरण? आता इथं खूप म्हणजे खूप मस्त वाटतं, असं फ्रेश झाल्यासारखं. मी तुम्हाला वातावरण पण दाखवते. हम्म. चला चला वातावरण दाखवते. हां. हा. कसं काय म्हणजे आबाळ तर खूप आलेलं आहे. हा. पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण आहे. हां तर आपण जे माग 8 दिवसाखाली आलतो का, 8-15 दिवसाखाली, हां 8 दिवसाखाली आलतो, तर इथं गवत काहीच नव्हतं उगवलेलं. तर पाहू शकता सगळं पूर्ण हिरवं हिरवं झालेलं आहे सगळं. म्हणजे पूर्ण हे गवत वाळलेलं होतं. हा. आता कसा निसर्ग बहरला एकदम, आहे की नाही? आणि इकडं पण पहा, इकडं पण किती हिरवं झालेलं आहे. दोनच पावसानं आहे ना स्वाती? हा, 2च पावसाने एवढं हिरवं झालेलं आहे. पहा नंतर बोरीचं झाड तर पूर्ण वाळून गेलेलं होतं, आता पूर्ण हिरवं झालेलं आहे. तर डोंगरावर पण आता कसं आहे थोडं थोडं हिरवं गवत यायला लागले काय. हा, थोडं नाही, बरंच आलं हिरवं. हा अजून आणि 8-10 दिवसानं ना पूर्ण हिरवा दिसते हा, डोंगर. आणि जे ते डोंगर तुम्हाला एवढा जवळ दिसते का, असं वाटतं एवढं थोडं लय लांब आहे अंतरावर ती. तो एवढा लांब आहे, खूप लांब आहे बरं. खूप लांब आहे ती. म्हणून आम्ही तिकडे जातच नाही व्हिडिओ साठी, कारण तो लय लांब आहे. हम्म. आपल्याला दिसायला खूप जवळ दिसतंय इथून. आणि इकडं आल्यामुळं इकडं पहा मेंढ्या किती इथं. हा, इकडे मेंढ्या पण आहेत. मेंढ्या खूप आल्या मी आहे ना. असं म्हणते, ऐका ना, आपण तिकडे शूट घ्यायला जायला पाहिजे, पण आपण तिकडे जाऊ तोपर्यंत ते त्या तिकडे चालल्या जातील. मेंढ्या हा, चालल्या जातील. मेंढ्या इकडे जायचं काय? हा, मी असं म्हणते आपण तिकडे जायला पाहिजे. हा हम्म. मेंढ्या इकडं. हा, जाणं झालं तर आपण जाऊ तिकडं पण. हा पण या इकडं आता. आता तिकडे काहीच नाही ना. आता काय आहे? मेंढ्या खूप लय लांब आहे त्या. जाऊ का? हा काय? जाणं झालं तर झालं. हा, ठीक आहे 1 मिनिट. हा हा. होय, ऐका ना, काय? ही भाजी तर नसेल ना कोणती? कशाची भाजी? मेथी सारखं दिसतंय ना, बारीक, पहा ना. मेथी आहे काही? ना? हे पहा, हे कशाची वेगळंच काहीतरी आहे बाबा. इथं कशी बी शोध लावते बाबा. ही मेथीची भाजी होई. मग कशाची भाजी? काय माहित मेथी नसते. सारखी दिसते ती. मेथी सारखी दिसते मग मेथीच म्हणते काय? मग कशाची भाजी? हा हे पहा, अवघडच काम आहे यार तुझं. ही मेथी दिसतीये. हा आणि ही जे आहे का, हे ना, अरे कशाचं तरवाटीचं झाड आहे यार, तू हिला माहिती नसते रे बाबा. तिचंच खरं करते मित्रांनो. हिचा हिचा लयच अवघड काम आहे. त्याच्यासारखं तिथं आता डीजे वाजायला लागलाय. लग्न आहे का इकडं? हा असू शकतंय. हा कधी पण काय होऊ लागलं, लग्न पण असू शकतंय. आता पावसाळ्यात. मग हा श्री गणेश शाळेत झालेलं आहे सुरुवातीला. हा हा. ऐकू येते का मित्रांनो? हा. इथे एक मंगल कार्यालय जवळ, मंगल कार्यालयात लग्नाचं बहुतेक आहे आज. हा. तर ठीक आहे, चला. जायचं वातावरण लग्न? कसं वाटलं? लग्नाला जायचं? हा, नाही, ओळख नाही आपली. हा नाही, ओळख नाही ना. आई जायचं मस्त पद्धतशीर लग्न. कोण आहे कुठले काय कोण विचारणार आहे आपल्याला? तुम्ही जाऊ शकता. आम्हाला नको, तुम्ही जाऊ शकता. तसं नाही. हा. जायचं, अक्षदा घ्यायचा, लग्न लावायचं, शुभमंगल सावधान. हा. पहिल्या पंक्तीला बसतेत लोक, जेवण करायचे. काय करा, लग्नाचं जाऊ द्या. तुम्ही जाऊन डायरेक्ट पंक्तीलाच बसा सुरुवातीला. लग्नाचं होईल काय करू. कोण विचार लागले पब्लिक मध्ये? विचारते का? बरोबर आहे. हा कोणाची ओळख नाही. सगळे थोडी ओळखी होणार असते प्रत्येकाची. त्यांनी वाटत असं नवर दवाखून आल्या नवरीचे काढल्या नका ठेवू, आपण असे नाहीये, आपण असे विचार नका ठेवू. तसं नाही. पुन्हा बघ व्हिडिओ बघणारे असं वाटतं राव काय असं हे तसं नाही. वाटतं. नवर अशी मजाकचा विषय आहे. नवरदेवा काढले वाटेल काय नवरीकडचे असते ना. नवरीकडच्या माणसाला काय वाटत, नवरदेवाकडून असते नाही बाबा, जीवा बसले जीव द्या, आपल्या जाऊ द्या. स्वतःला काय वाटेल, आपण कुठलेच नाही. स्वतःला आपल्याला काय वाटत, आपण फक्त लग्न लावून जेवण करणे निघणे. हा है ना? नाही बाबा. करायचं चला, का? ठीक आहे. चला ना. तुम्ही नका डोकं लावू.